नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांचं एक ठरवून चाललेलं नाटक महाराष्ट्राला सध्या बघावं लागतंय. ते काय आहे? आता बघा, उद्या परवा महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल किंवा घोषित होणार देखील नाही. शक्यता दोन्ही आहे. आता जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयाने जी 50% कॅप आरक्षणाच्या संदर्भात घालून दिलेली होती आणि ती अट लक्षात घेऊनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्यात याव्यात असा आदेश दिला होता. परंतु सरकारने काय केलं? सरकारने हे केलं की नगर परिषद नगरपंचायतमध्ये 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली. महानगरपालिकांमध्ये नागपूर आणि चंद्रपूरमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली आणि जिल्हा परिषदांमध्ये जवळपास 20 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली. आता सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान, तरी देखील निवडणुका 31 जानेवारीच्या आज घ्यायच्यात या दृष्टीने नगर परिषद नगरपंचायतचा कार्यक्रम घोषित करण्यात आला, निवडणुका घेण्यात आल्या. आणि मग ज्या वेळेला न्यायालयामध्ये आक्षेप घेण्यात आला त्यावेळेला 57 ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. आणि मग 2 डिसेंबरला म्हणजे बाकीच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्याचा निकाल 3 डिसेंबरला लावण्यात येणार होता. परंतु त्याला सांगितलं की नंतर की आता आम्ही 21 डिसेंबरला तो निकाल घोषित करू. आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड अशी नाराजी व्यक्त केली. ती कुणावर केली? राज्य निवडणूक आयुक्त दिनेश टी वाघमारे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आणि हे कसं काय आहे? निवडणूक आयोगाचे कायदेशीर सल्लागार कोण आहेत? मी स्वतः कायद्याचा अभ्यासक आहे. हे असं निवडणूक एकदा सुरू झाल्यानंतर निकाल किंवा निवडणूक प्रक्रिया म्हणजे ज्या तुम्ही 20 ठिकाणी स्थगिती दिलेली आहे ती तुम्हाला देणं काही गरजेचं नव्हतं असं त्यांनी सांगून मोकळं झालं. आता या दिनेश टी वाघमारेंची नियुक्ती कुणी केलेली आहे? तर ती अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकारामध्ये केलेली आहे. मंत्रिमंडळाने त्यांना अधिकार दिले होते की राज्याचा निवडणूक आयुक्त तुम्ही एकट्याने नेमावा आणि त्यानुसार त्यांनी दिनेश टी वाघमारे यांची जानेवारी 2025 मध्ये निवड केली. राज्यपालांना सांगितलं. आता काय झालेलं आहे? आता ओबीसी आमच्या डीएनए मध्ये, त्याच्यामुळं आम्ही ते कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं सांगून एक राजकीय लाभ उठवण्याचा जोरदार असा प्रयत्न सध्या सुरू आहे. आणि त्या संबंधी आपण थेट बोलतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे. काय बोलून दाखवलेलं आहे? की ओबीसींना आम्ही डावलून ह्या निवडणुका घेणार नाही. डावलून म्हणजे 27%च आरक्षण देऊ. मग त्यांची री कुणी ओढली? जे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आहेत, चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत, त्यांनी देखील तेच सांगितलं. आणि त्यानुसार आरक्षण वगैरे हे सगळ्या गोष्टी उल्लंघन त्या 50%चं करण्यात आलं जाणीवपूर्वक. आणि मग हे माहिती होतं, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयाने? की बाठिया आयोग जो 2022 साली लागू झालेला आहे त्याच्या आधी जी परिस्थिती होती आरक्षणाची त्यानुसारच निवडणुका घ्या. परंतु राज्य सरकारने ऐकलं नाही, ना निवडणूक आयोगाने लक्ष दिलं नाही. आणि आपल्या सोयीनुसार राजकीय लाभ मिळवण्याच्या दृष्टीने हे सगळं आरक्षणाचा खेळ मांडला गेला. आणि आता तो खेळ पुढे न्यायचा आहे. आपल्याला राजकीय लाभ उठवायचा आहे. उद्या ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की आता आम्ही निवडणूक प्रक्रिया थांबवत नाहीये तुमची, तुम्ही निवडणुका जरूर घ्या, पण एक लक्षात घ्या की 50%च्या संदर्भात जी आरक्षण मर्यादा आहे त्या संबंधी जो अंतिम निकाल लागेल, अंतिम सुनावणी होईल, ती ते बंधनकारक राहील या तुमच्या सगळ्या निवडणुकांना. आणि मग आता ते सगळीकडे टांगती तलवार आहे. आता ज्या उर्वरित ज्या 57 ठिकाणी नगर परिषद नगरपंचायतीच्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत तिथं पुन्हा 50%च्या आत आरक्षण देणं वगैरे असं केलं जाणार आहे का?
हाही प्रश्न आहे. तसं न करता देखील म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला हिंग लावून विचारायचं नाही, नावापुरता आदेश बाळगायचा आहे, फॉलो करतो असं दाखवायचं आहे आणि मनासारखा निर्णय घेऊन मोकळं व्हायचं. पुढं ज्या वेळेला न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल आणि न्यायालय मग एवढे तत्पर असणार नाही, मग जी आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे, मग तिथं पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा तिथं पुन्हा पोट निवडणूक, पुन्हा निवडणुका घ्यायच्यात काय, याच्या संबंधी काय निर्णय घ्यायचो ते नंतर बघू. मग या दरम्यानच्या काळामध्ये विरोधकांनी आरोप केला, लोकांनी आरोप केला. आणि आता असं आहे बघा, दुसरी जी शक्यता आहे की या निवडणुका घेतल्या जातीलच असं नाहीये 31 जानेवारीच्या आत. का असं म्हणावं लागतंय? कारण की आता हा सगळा ओबीसीचा घोळ जो टाकून ठेवलेला आहे आणि मग तो जर निस्तारायचा असेल आणि सर्वोच्च न्यायालयाचं कारण सांगायचं, मग काय सांगायचंय? नागपूर, चंद्रपूर ठिकाणी असं असं झालेलं आहे, 53-54% आरक्षण दिलं गेलेलं आहे. जिल्हा परिषदांच्या 17 ते 20 ठिकाणी असं असं झालेलं आहे. आम्हाला त्याला वेळ लागणार आहे, वेळ मागून घेतला जाईल आणि निवडणुका पुढे ढकलण्याचा म्हणजे उद्योग केला जाऊ शकतो. मग दुसरं काय महत्वाचं, दुसरं कारण काय सांगितलं जाईल की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. म्हणजे मतदारांची दुबार पेरणी इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की म्हणजे लाखो मतदार दुबार नोंदले गेलेले आहेत. आता ज्या वेळेला विरोधकांनी तो सत्याचा मोर्चा काढला मुंबईमध्ये आणि त्यावेळेला राज ठाकरे यांनी सांगितलं की निवडणुका पुढे ढकलल्या तर काय हरकत आहे. मग त्याचं ते हातात आईचं कोलीत लक्षात घेऊन ते निमित्त करून की बघा, विरोधकांना सुद्धा निवडणुका लगेच नकोय, हा घोळ सगळा दूर झाला पाहिजे आणि त्याला वेळ लागणार आहे आणि मग निवडणूक आयोगाने तो विचार केलेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला 4-6 महिने आधीच सांगितलं होतं की हा घोळ मिटवा ताबडतोब, परंतु तो मिटवण्यात आला का? मग ज्या वेळेला विरोधकांनी निवडणूक आयोगावर त्या मतदार यादी संदर्भात टीका केली, मग ते वाघमारे यांनी ते केंद्रीय निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्यावर ढकललं की मतदार याद्या करणं वगैरे, त्या अंतिम रूप देणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे, ते राज्य निवडणूक आयोगाचं काम नाही वगैरे वगैरे असं सांगितलं. आणि विरोधकांनी धारेवर धरलं त्यावेळेला की सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये कशी मिली बघत आहे. निवडणूक आयोग जरी हे स्वायत्त संस्था असली तरी सरकारच्या मनाप्रमाणे ते डोलतंय, असे अनेक आरोप झाले. आणि ज्या ज्या वेळेला राहुल गांधींपासून राज ठाकरेंपर्यंत अनेकांनी आरोप केले त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी निवडणूक आयोगाचं वकीलपत्र घेतल्यासारखे स्वतःच खुलासे करत होते, पण ते थांबवण्यात आलं. आता भारतीय जनता पार्टीचे बावनकुळे यांच्यासह अनेक ठिकाणी आता आक्षेप घेतले जातात. ते काय म्हणतात ते की बघा, मतदार यादीमध्ये घोळ आहे, मतदार दुबार नोंदले गेलेले आहेत, अमुक झालेलं आहे, तमुक झाले, म्हणजे आता स्वतः तेच बोलायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? मग याच्या संबंधी तुम्हाला जाग आधी का नाही आली? मग सत्याच्या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीने देखील सहभागी झालं पाहिजे होतं. असं ज्या वेळेला विरोधकांनी आव्हान केलं होतं त्यावेळेला तुम्ही का सहभागी झाला नाही? कारण की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध तो मोर्चा नव्हता, तो मोर्चा निवडणूक आयोगाच्या गोंधळासंबंधी होता. मग तुम्हाला गोंधळ आहे हे आत्ता कळालंय तुम्हाला, आधी का नाही कळालं हा प्रश्न आहे. आणि म्हणून काय की एकूणच असं चित्र आहे की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश टी वाघमारे यांच्यामध्ये चाललेलं आहे इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.